राज्यात फक्त सक्रिय मुख्यमंत्रीच, बाकीचे मंत्री ॲक्शन मोडवर नाहीत. सुप्रिया सुळेंची महायुतीवर टीका. विधानसभेचा निकाल लागून 1.5 महिना झालेला आहे. या सरकारला एवढं मोठं बहुमत मिळाले, पण हे सरकार अजूनही ॲक्शन मोडवर नाही. महाराष्ट्राला या सरकारकडून अनेक अपेक्षा होत्या, पण मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन मोडवर दिसत आहेत. बाकी मंत्री कोणीच ॲक्शन मोडवर नाहीत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात सावित्रीबाई फुले यांना वंदन केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलेला आहे. त्यानुसार एवढं मोठं बहुमत या सरकारला मिळालं आहे. या बहुमत मिळालेल्या सरकारची काल पहिली राज्य मंत्रिमंडळ बैठक झाली, पण या बैठकीवेळी बातम्या आल्या की अनेकांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना टार्गेट दिलेलं असून सर्वांनी चार्ज घेऊन कामाला सुरुवात केली पाहिजे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर निशाणा साधलेला आहे. आणि याशिवाय विधानसभेचा निकाल लागून 1.5 महिना झाला आहे आणि या सरकारला एवढं मोठं बहुमत मिळालं आहे, पण हे सरकार अजूनही ॲक्शन मोडवर नाही. महाराष्ट्राला या सरकारकडून अनेक अपेक्षा होती, पण मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन मोडवर आहेत. त्यानुसार त्यांच्या टीमनेही काम केलं पाहिजे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. लॉ अँड ऑर्डरवर एक ट्विटही केलेलं आहे आणि मी पत्रही त्यांना लिहिणार आहे, कारण महाराष्ट्राचा लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत रोजच कुठली ना कुठली केस, खून अशा फार बातम्या वाढलेल्या आहेत आणि अनेक वेळा ह्याच्या मागचा एक वेगळाही अँगल असतो जो दुर्दैवाने फारशी त्याची समाजात चर्चा होताना मला दिसत नाही, तो म्हणजे इकॉनॉमीचा. अनेक वेळा क्राईम जेव्हा वाढतो त्याचं खूपचं नातं हे इकॉनॉमिक्सचीही असतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फार गांभीर्याने एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं आहे. जे एवढं मोठं मॅन्डेट मिळालेलं सरकारची कालची जी कॅबिनेट झाली ती पहिली कॅबिनेट झाली. अनेकही कारण म्हणजे तुमच्याच चॅनलवरनं आलं की काही लोकांनी पदभार घेतलेले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांनी काल असं तुमच्याच चॅनलवर सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्या पाहिजे, कामाला लागलंच पाहिजे. त्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की 1.5 महिना झाला एवढा मोठं मॅन्डेट ह्या सरकारला मिळालेला आहे, पण जी ॲक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला, कारण का शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनेच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे. त्याला 5-6 आठवडे झाले, पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन मोडमध्ये दिसतात. माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ॲक्शन मोडमध्ये मला दिसत नाही. माझी अपेक्षा आहे की 2025मध्ये मुख्यमंत्री तर करतातच ॲक्टिव्हली काम, पण त्यांच्या टीमनीही करावं. त्या सगळ्यांनाच मतं दिली आहेत या राज्यात. पालकमंत्रीपद अजून निश्चित होऊ शकेल नाही. आता हा प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत त्यांना विचारायला लागेल, कारण का त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. बीडला आता अजितदादांना पालकमंत्रीपद दिलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.